बघा, सर्वात पहिले ही केस जी झाली ना, याच्यातले मूळ जो आरोपी ना दानिश, एक मिनिट थांबा, याच्यातला जो मूळ आरोपी ना दानिश, त्याच्यावरती येतं हे इलिगेशन होते. तो आरोपी आहे काय आहे, तो येतं महिनाभरापासून आहे ना, तो सेंट्रल जेलला आहे. त्याच्यासोबत अजून एक आहे, ते दोन्ही लोक सेंट्रल आहे. हे मॅटर आहे आजच का 12-15 दिवसापूर्वी का उजागर झालं. हे कुठंतरी आहे ना, तर हे नाशिक शहरातले वृक्षतोडी असतील, त्याच्यानंतर येतं माळाचं प्रकरण असेल, हे टेंडरच्या घोटाळ्यांचे हे असेल, खरात बाबा असेल, श्रीरामपूरला गुंजाळ त्यांनी जे रेप केस हे झालं, याच्यात काय होत होतं, सर्व येतं हिंदू समाजाचे कपडे येऊ राहिले आणि कुठंतरी येतं स्क्रिप्ट चालवायचं काम चालू होतं. मला सांगा, जेव्हा येतं ते दोन आरोपी, जे मुख्य आरोपी आहे, तुम्ही धर्मांतर हे ते जे म्हणता येते ते लोक सेंट्रल जेलला, त्याच्यानंतर येतं वराती मागून घोड्या आणायचे, त्या घोड्यांना नटवायचं तटवायचं आणि काहीतरी येतं बातम्या करून पुढं हे करायचं. एकाच पोलीस स्टेशनला पोलिसांना FIR घ्यायला जर आपण गेलो, FIR घ्यायला तर म्हणता बघा काय काही नाही करून घ्या, त्याच्याला आम्हाला काम वाढवलं. आणि 8-8, 9-9 FIR एकाच केस मध्ये 8-8, 9-9 FIR येत आहे. इतका आमच्या नाशिक शहराच्या पोलिसांकडे इतका टाइम लागून गेला. जे गुन्हेगारनी आहे, ज्यांना बळजबरी टार्गेट केलं जाऊ राहिलं, त्यांना जे दोषींना आहे ना शिक्षा झालीच पाहिजे. जे त्या प्रकरणात दोषी आहे, प्रेम प्रकरणाचं प्रकरण ते FIRच्या येतं, FIRच्या कॉप्या येतं, सर्व पोस्ट कॉपी येऊ राहिली, पेस्ट येऊ राहिली. हा, एकच FIR, त्याच्यात काही हे नाही. आणि बाहेर तुम्ही पण मीडियावाले कॉर्पोरेट जे आहात, अरे पूर्ण मुस्लिम समाजाला आहे ना, ऐका सर्व सांगतो मी, सब बोलता हूँ, मुस्लिम समाज का एक लड़का काम कर रहा है, तो रजा मेमन जो है तो माझा पुतण्या आहे. हजरत एक बात बताइए कि जो चीजें चल रही है, आणि सर्व येतात समाजाला टार्गेट नाही करायचं राहत, समाजाला टार्गेट नाही करायचं राहत. जे दोषी आहे त्यांना शिक्षा द्या, फाशी द्या, आम्ही त्याला पाठीशी घालत नाहीये. परंतु जे निरपराध आहे त्यांना येतं खोट्या केसेस मध्ये गोवायचं, स्क्रिप्ट तयार करून काम करायचं. हा, जे आक्षेप सर्व RSS वर आहे, बजरंग दलावर आहे, VHP वर आहे, सर्व हिंदुत्ववादी संघटनांवर हात पाणी देऊन आज येतं. त्यांनी रॅली काढली, पूर्ण मुस्लिम समाजाला शिव्या देऊ राहिले, लांड माजले, अरे काय लावलंय काय, अरे मुस्लिम समाजाला शिव्या देऊ राहिले पुन्हा रस्त्यावर. कायदा सुव्यवस्था आहे का नाही याच्यावर? हा, दंगली घडवायच्या, सिंहस्थाच्या पहिल्या दंगली घडवून आणि सर्व हे करायचंय का?